मला एवढं ओरडलं आधी आणि आता दाखवतो. शॉर्ट आहे म्हणे तू शॉर्ट. या गोष्टी मी गणपतीला जाताना चांगलं जावं ना. या गोष्टी मी कट करून टाकतो आयुष्यात. माणसं आणि गोष्टी कटच करून टाकतो. बाकी तू नाही म्हणत. हेअर कट करायची पण गरज आहे. 9वा दिवस आहे आज. झालंच आहे. जस्ट ते डेकोरेशन झालं. हे जे फुल येत नाही असे कट टू कट एकदम एजवर ठेवलेत मी. एजवर हातातलं फुल पण एजवर ठेवलंय आणि डोक्यावरचं फुल पण एजवर. पण डोक्यावरच नाही पडणार. हातातलं आणि हे नाही खाली पडू शकतात. हे जर खाली पडले समजायचं की आशीर्वाद मिळाला. म्हणजे असे मुद्दाम ठेवलेत आशीर्वाद मिळण्यासाठी. काय ते आरसा 9व्या दिवशी पण आम्ही आलो एकाकडे गणपतीला. जे आमच्याकडे मेहून म्हणून आले ना त्यांच्याकडे आज आम्ही गणपतीला आलो. 8:30 वाजलेत. मला पाहिलं एवढी गर्दी होती ना. मला पाहिलं खूप डल वाटतं ना. हो असं एकदम असं येताना आता 1 तास लागला. 7:30 वाजता निघालो. 8:30 वाजले. छान झालंय पण डेकोरेशन. छान आहे. मस्त आहे झाड. आजच्या दिवसाचे अपडेट देतो मला. 10व्या दिवसाचे 5 वाजता उठून 5:30 गेलो दगडूशेठला. पण फुल ऑन गर्दी. 1 तास तिथे लागला. नंतर मग मानाचे गणपती बघितले. कसब्याला अभिषेक केला. बाकीचे मानाचे बघितले आणि संध्याकाळी आलोय. आता वाजलेत रात्रीचे 10 आणि आज शेवटच्या गणपतीला चाललोय आम्ही मामाकडे. शेवटच्या दिवशी निघाल्या गर्दी आहे उकडीच्या मोदक. नाही मला ते वाटतं ही प्रोसेस दाखवण्यापेक्षा फायनल प्रॉडक्ट दाखवतो मला. उकडीचे मोदक झाल्यावर पहिलाच आहे. प्रोडक्ट भारी झालाय. वाटलेली डाळ बनवते आई आणि खाली हे चालू आहे ढोल. काय बघ एक दुर्वांची जोड बांधली आहे. अजून एक करून ठेवतो. ही एक ही दुसरी 2 करून ठेवल्यात. दुर्वांची जोडी करून ठेवल्यात. हार आत्ता घातलाय. आज आहे अनंत चतुर्दशी. सो आज विसर्जन गणपती बाप्पांचं. 2 दिवस झाले खूप सर्दी आहे. थोडंसं आज त्यात बेटर आहे. बेटर आहे. नाही डोक्यावर फुल ठेवायला आज नाही आणलेलं. चांगलं नाही. मोठमोठे फुल आहेत. आजचा अनंत चतुर्दशीचा लुक ब्युटिफुल ना. हे पाणी घे. दाखव ना तू. माझे कपडे चांगले नाही. माझे काय मी हाफ पॅन्ट घातली. निकिताने बनवलेले उकडीचे मोदक. निकिताने बनवले स्वतः. वा
दुसरा पाच बाकी श्री गणेशाय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आपण गणपतीची उत्तर पूजा करायची. विनायकं गुरुं भानं ब्रह्म विष्णु महेश्वराय तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं गणेशस्मरणं च करिष्ये. आधी थोडंसं हलव तिथेच राहू दे. हा. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. त्याचा खाऊ. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया मंगल मूर्ती मोरया. बोला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. याऱ्याला विसर्जन करायला बरं कसं बरं मला तर खूप वाईट वाटतं. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. अर्धा लाडू चंद्रावर गणपती बसले उंदरावर. बोला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती करतात फक्त जस्ट चालू म्हणजे हे करता. बोला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. बोला गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. 8 वाजलेत. विसर्जन छान झालं आमचं. आम्ही आता चाललोय गावामध्ये. थोडंफार 2-4 मिनिटं बघतो आणि परत येणार 10 10:30 11 पर्यंत. कारण खूप गर्दी असते. ते अर्थ नाही राहिलं त्या गर्दीत जाण्याचं आणि याचं. फक्त जस्ट आता घरी काय काम नव्हतं म्हणून आम्ही चाललोय विसर्जन बघायला. बाकी काही नाही. आणि हिला तेवढंच चेंज फॉर चेंज हिला हिच्या आईला भेटता येईल आणि मला गणपती आणि हिच्या आईला पण मला भेटता येईल. थोडं अर्धा 1 तास 2 तास जाऊन आता हिच्या आई एवढी सवय झाली की हिला नाही मला जास्त भेटावंच वाटतं तिच्या आईला. मानाचे गणपती तर विसर्जन झाले असतील आता 8 वाजले म्हटल्यावरती. पण जस्ट थोडंसं लक्ष्मीरोडपर्यंत बघू जातात की नाही. खूप गर्दी भयानक या वर्षी. सो वरच्यावर उरकून वापस येऊ. कट्टू फुल इथून घुसतं आपल्याला. हे माझ्या मी एकदम स्लिम आहे बघ. माझी कंबर बघा फक्त. हे बघ घुसलो मी घुसलो. 12:30 निघालो आम्ही शेवटी. 2 तास थांबून गाडीच मागे लावली त्यामुळे चालत जाण्यात येण्याचाच वेळ आला. खूप गर्दी भयानक गर्दी वेड्यासारखी गर्दी. ज्यावेळेस गेलो त्यावेळेस तर दगडूशेठ संपलेलं होतं. विसर्जन गेलं होतं आणि बाकीचे मग मधली लाईनीत होते. बाबू गेनू आणि ते भाऊ रंगारीन ते खूप मागे होते. सो त्याला पण थांबलो नाही आम्ही. थोडा अर्धा 1 तास फिरलो फक्त वापस आलो. तिला तर एकदम भीतीच वाटायला लागली तेवढी गर्दी बघून. खूप घाण दारूचा वास सिगरेट आणि सगळा पसार होता सगळा. त्यामुळे जास्त वेळ थांबलो नाही. कल्टी मारली आता. आम्ही गणपती तर काहीच पाहिले नाही. हा नाही आम्ही आमच्या कोर टाइम मध्ये गणपती सगळे बघून घेतलेत. म्हणजे 5-7 वर्षापूर्वी आहे ना आम्ही फार मजा केली. गणपती बघायचो आम्ही त्यावेळेस. आम्ही गर्दी बघून वापस गणपती तर बघितलेच. गणपती तर नाहीच ना. गणपतीचे तर गणपतीला पण गर्दी बघून कसं तरी होत असेल मला वाटतं. आधी सारखे लोक नाही राहिले आता. खूपच आणि कोणाला गणपतीसाठी म्हणजे काय प्रार्थना काय नाही टाइमपास दारू सिगरेट खूप पसारा गुलाल बिलाल सगळं एकदमच काय त्याला हे नाही. आणि आम्ही तुम्हाला जर ऑथेंटिक व्हिडिओ बघायचे असेल ना मी आधी खूप चांगले शूट केलेत गणपतीचे मिसळ मिरवणूक आणि गणपतीबद्दलची माहिती चांगली सांगितली मी आधीच्या व्हिडिओमध्ये. सो तुम्ही ते जाऊन बघा. मला असं वाटतं हे
बघण्यापेक्षा. मी त्याच्यावरती लिंक शेअर करून देतो तुम्हाला, ती पण बघा. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. कधी शूट होईल काय माहिती नाही, पण जे काय प्लॅन बिन झालं समजा गणपती नंतर आता काय थोडंफार ट्रिप बिप झाली तर गणपती शूट होतं म्हणून केलं मस्त. नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत एकदा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पटकन चॅनलला, आणि असंच तुमचं प्रेम ठेवा. चलो बाय बाय. बाय केला असतं तू मागच्या 2 व्हिडिओमध्ये फक्त असं करत होती. अरे मला ऍक्च्युली ऑब्झर्व झालं की आपण खूप असे शांत आणि अनइंटरेस्टेड वाटतो ब्लॉग मध्ये, असं मला जेन्युइनली वाटलं. असं नाही वाटायला पाहिजे. नाही नॉट इंटरेस्टेड नाही, ती थोडी शाय आहे, तिला काय असं जास्त जमत नाही. म्हणजे मला असं खोटं दाखवता येत नाही की अरे वा मी किती, असं मला नाही जमत. मला सगळं जमतं. सो मी खूप दुःखी जरी असेल तर तुम्हाला कळणार आहे मी खूप दुःखी म्हणून. माझं नाही तसं, म्हणजे दुःखी नाहीये मी, पण जसं आहे तसं मी दाखवते. ठीक आहे, पण लोकांना नाही आवडू शकत, म्हणजे नसेल आवडत, माहित नाही. काही लोक प्रॉपर ऍक्ट करतात. सो ते आपल्याला जमत नाही, म्हणजे मला पण नाही जमत तिथं ऍक्टिंग करणं, आणि हिला तर त्याहून नाही जमणार. सो ठीक आहे, इट्स ओके. चलो सी यू, लव यू. मी लाईट लावलंय इथे, 1 मिनिट थांबा तुम्हाला दाखवतो. लाईट दिसतंय, लाईट स्वामींना आणि गणपतीला. अरे असं झाला वाटत नाही पाऊस. संध्याकाळचे 6 वाजले. 6 आज 7 तारीख आहे, विसर्जनाचा दुसरा दिवस आहे आज, आणि अजून एवढा ट्रॅफिक जाम आहे ना. 6 o'clock झाले आणि अजून पण मिरवणुका तशा चालू आहेत. किती म्हणजे बापरे. मिरवणुका टिळक रोडला पण अशीच अवस्था आहे.